कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नमस्कार, अपर्णा। बापू नमस्कार। तुम्ही या की घरात तरी या। अपर्णा चालेल ना मी आता आलेलं? हो ताई, तुम्ही असं का बोलताय? नाही, मी तुला येऊन दिलं नव्हतं ना घरात। ताई ते सोडा सगळं, या या ना। या कोण आहे? अगं माझ्या मोठ्या जाऊबाई रुपाली ताई। अच्छा, आत या ना ताई। तुम्ही काय घेणार? नाही नाही, मला काही नको, उलट मीच घेऊन आली आहे तुमच्या सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी। कसली आनंदाची बातमी? अर्जुन भाऊजींच्या साखरपुड्याची पत्रिका। बघ अपर्णा, बघू। ओ छान आहे पत्रिका। मी खास निमंत्रण द्यायला आली तुम्हाला सगळ्यांना। या बर का, नक्की वेळ काढून या। काय आज जरा गडबडच झाली, म्हणजे आजच आहे ना साखरपुडा, त्यामुळे उशीर झाला सांगायला। पण वेळ काढून आवर्जून या कलेक्टर मॅडम, याल ना? अहो रुपाली, तुम्ही असं का वागताय? हाच प्रश्न जर अपर्णाला विचारला असता ना तर आज ही वेळच आली नसती। अहो पण आप्या तुमच्या घरी आली त्यावेळी तुम्ही तिचा अपमान केला, त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये सुद्धा तुम्ही बोललात, आणि आता घरी येऊन पुन्हा तेच। हे बघा रुपाली ताई, हे लय चुकीचं आहे। ताई अहो का असं करताय तुम्ही? कसला राग एवढा? 7 वर्षाचा। 7 वर्ष वाया गेलेत तुझ्यामुळे भाऊजींची। माझ्यामुळे? हो हो, तुझ्यामुळेच। फक्त भाऊजींचीच नाही तर आमच्या सगळ्यांची। जे काही घडले त्याला तुम्ही मला जबाबदार धरताय। कारण तू आहेस अपर्णा, आणि आपलं हे सगळं बोलणं झालंय, आणि आज फक्त मी हेच सांगायला आलीये की तुझा आणि आमचा संबंध संपला, कायमचा। आता परत तू कधीच येऊ नकोस आमच्या घरी। अहो पण रुपाली, त्या दिवशी तुम्ही म्हटलात की लग्न ठरतंय, आणि आज एंगेजमेंट। काय हे, एवढी कसली घाई झाली तुम्हाला? घाई वाटते तुम्हाला? अहो हे आधीच व्हायला पाहिजे होतं। आणि काय हो, आम्ही सगळे निर्णय काय तुम्हालाच विचारून घ्यायचे का? ताई बापूंशी सांभाळून बोला। अहो रुपाली ताई, तुम्ही काय करताय तुम्हाला कळतंय का? अहो डिवोर्स पेपर काय पाठवताय, एंगेजमेंट काय करताय? मला बोलायचं आहे दाजींशी। आता बोलून काहीच उपयोग होणार नाही। रुपाली ताई, मी तुम्हाला सांगतो काय खरंय। गेली 7 वर्ष माझी बहीण वाट बघते दाजींची, आणि त्यांनी तिला एकदा पण न विचारता लग्नाचं ठरवलं। अमोलचा तरी विचार करा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। रुक्मिणी, हेच आहे बघ अर्जुनचं घर। आता भारीच आहे हे घर। आता ग इन्स्पेक्टर आहे आता आपला अर्जुन। आपला इथं कोणी बघितलं ना आपल्याला तर हाकलून दिलो। आता आपली चूक आहेच तेवढी मोठी तर। हो, म्हणूनच म्हणते मी। हो, आधीच एवढी सगळी चिडली आहेत आपल्यावर, आणि आता यो साखरपुडा थांबवल्यावर म्हणल्यावर अर्जुन किती चिडल। म्हणून मी म्हणते आपण हे नको करायला। अगं आपण नाही थांबवायचा, त्योच थांबवल। होय त्योच, फक्त त्याला एकदा आमचं कळू दे। हो, हो, हे काय शब्दांची खेळ करायची वेळ आहे का? हो, त्योच म्हणजे आता त्याला आपण नाही सांगणार तर कोण सांगणार? आपणच की। अगं त्याच्यासाठी तर आपण इथं आलोय ना। पण मला लय भीती वाटते बघा।
रुक्मिणी, आता आपलं काय व्हायचं ते होऊन दे, पण आपल्याला एक करावं लागेल अमोलसाठी. 7 वर्ष त्याची बापापासून हिरावलेली आपण नाही देऊ शकत त्याला परत. पण लवकरात लवकर ती दोघं परत येतील एवढा तर प्रयत्न करू शकतो ना आपण. आणि आपल्याला ते गाडी आली, चल कोणीतरी असेल. कोण येतो? आपण इकडे फोटो काढूया का? हो काढूया, चालेल. काही ओळखीचे दिसत नाहीत, तिकडच्यांची पाहुणे दिसतात. रिक्षावाल्याला द्यायला सुट्टे पैसे होते ना तुझ्याकडे? होते काका. अरे कोण रे पोरांना तुम्ही? आम्ही सगळे मास्टरांच्या कॅम्प मध्ये होतो. अरे वा 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 वा. तुम्ही मास्टरांचे बाबा आहेत का? हा बरोबर ओळखलं. आणि तू कोण? मी तर सिम्बा. अरे हा, अर्जुन बोलायचं बर का तुझ्याबद्दल. हा सिम्बा का? चला आज चला. चला 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 रे. वेणू भाऊजी किती थकलेत बघा ना. काय करणार, आयुष्यानं असे दिवस दाखवलेत, तो तरी काय करणार. पण वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय, या काळात मी त्याच्या सोबत नाही. अरे वा 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 वा. आपण कुठेतरी भेटलोय का रे? हो झालं घेताना. हा बरोबर, हुशार आहेस की तू. मग माझ्या बाबांसारखा मी. वा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कुणी पहिला संवाद साधला आणि मैत्रीला सुरुवात झाली? मंगल. ऑब्विसली मंगल. हो का? आम्ही 11वी पासूनच होतो कॉलेजला आणि ती 13वीला आली आमच्या कॉलेजमध्ये नवीन होती. त्याच्या आधी कुठल्या कॉलेजमध्ये होता तुम्ही? मी गोरेगावच्या एका कॉलेजमध्ये होती, ज्युनियर अच्छा, 12वी पर्यंत. 12वी पर्यंत. मग मी डिग्री कॉलेजला या कॉलेजला शिफ्ट झाले. आणि यांना भेटला? हा, ते पण ट्रॅजेडिक आहे का? काय काय काय? म्हणजे स्पेशली प्रीती मला बघून शिटी मारायची. रॅगिंग म्हणजे आम्ही असं कॉलेजच्या नाही, कट्ट्यावर ऐका ना. बसलेलो असायचो. नाही नाही, पण तुम्ही कट्ट्यावर बसल्यावरती कशी शिट्टी मारायची जरा दाखवा. आणि मी अशी शिट्टी तुम्ही काय ते ट्वेक ट्वे अशी, हा जो सूर आहे जो आम्ही चित्रपटात बघतो, जो मुलं करतात हे तुम्ही त्यांच्यासाठी केलं होतं? हा फक्त मुलींना आम्ही करायचो, म्हणजे ती नवीन होती ना तर आम्हाला गंमत वाटायची. पण तुम्हाला राग नाही आला या गोष्टीचा? जाता येता नवीन आवडत आलेली होतं. मुलगी. ताजमहलला सगळे बघतात. हा, मग काय केलं तुम्ही? आता थोड्या दिवसानंतर आमचा अॅन्युअल डे होता, तर मला नाचायची आवड आहे. तर श्वेताने मला इनिशिएट केलेलं की आमचं ॲन्युअल डान्समध्ये आम्ही पार्टिसिपेट करणार आहे, तर तुला भाग घ्यायचा आहे का? तर मी म्हटलं हां मला चालेल. तशी आमची नाही नाही, पण ट्रॅजिक काय होतं ह्याच्यात? एक मुलगी शिटी मारायची. मुलीला शिटी मारते. अरे प्रॉब्लेमच आहे. सर तिला अरे नाही नाही नाही, म्हणजे मुलांनी मारणं अपेक्षित आणि नाही. मला नंतर सांगितलं तिने की ती मारायची. अरे अरे, हे जरा बरोबर आहे. नाही नाही, हे ट्रॅजेडीच आहे ही, की महाविद्यालयात आपण एंट्री करतोय आणि एक मुलगी शिटी मारते. तुमचं माहेरचं नाव काय हो? माझं माहेरचं नाव पूर्वी जगदीश पटेल, सासरीचं नाव पूर्वी हितेश पटेल. आणि कुठे राहता तुम्ही? मी आता ठाणेला. आणि पूर्वी कुठे राहत होता? पूर्वी भाईंदरला. अरेंज मॅरेज आहे. Arrange marriage. मॅरेज नंतर गेली. काय? ठाणेला. मॅरेज नंतर. मॅरेज नंतर ठाण्याला गेला. अच्छा, मग कॉलेज नंतर मॅरेज केले आणि मॅरेज नंतर ठाणे. सगळे टप्प्याटप्प्याने आहेत. नमस्कार, आपलं माहेरचं नाव? हा, माझं माहेरचं नाव जया धनसिंग आहे आणि सासरचं नाव आहे जया चतुरसिंग तिरवा. तुम्ही राहायला कुठे आता? आता मी भाईंदरला आहे. भाईंदरला. हो. म्हणजे ह्या तिकडनं अगोदर गेल्या? राहायला मी अंधेरीला होती. आधी अंधेरीला होते, ह्या गेल्यावर तुम्ही तिकडे आला. तुम्हाला ते स्वाईप केलं. तुम्हाला कुठे भेटले? कोण? ते स्वाईप. आता तुम्ही म्हणाला स्वाईप कार्ड तुम्हाला कुठे मिळालं? अरेंज मॅरेज आहे माझं. मग आम्ही म्हटलं का लोक. नमस्कार, तुमचं माहेरचं नाव? माझं माहेरचं नाव आहे प्रीती विष्णू प्रीत आणि सासरचं आहे प्रीती रोनल्ड फर्नांडिस. कुठे ही शिटी मारली?
म्हणजे आमचा एक कॉमन फ्रेंड होता, तर त्याच्या थ्रू आमची ओळख झाली आणि आमच्या थोड्या आवडी जुळल्या. म्हणजे त्यालाही गाण्याची आवड होती, फिरण्याची आवड होती, मलाही होती. ते कोणाला शिट्ट्या मारायचे? हिला ते तेव्हा तर बऱ्याच मुली असतील. असं नाही म्हणायचंय मला, आवडी समान आहेत ना म्हणून म्हटलं त्यांनाही शिट्ट्यांची आवड असेलच ना. असेल हो नक्कीच. नमस्कार. बोला. माझं माहेरचं नाव मंगल हरी आहिरे आणि माझ्या लग्नानंतरचं नाव मंगल अजय वैती. आम्ही म्हणजे आमचं लव्ह मॅरेज आहे. आम्ही मॅट्रिमोनी थ्रू भेटलेलो. हे उलटच लव्ह मॅरेज आहे. भेटलो, मग ते बरंच काय काय डिस्कशन झालं, मग त्याच्यानंतर लग्न झालं. मग तेवढ्यात लव्ह झालं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आज क्षमा मागायची असेल तर तुम्ही कोणाची मागा? क्षमा मागायची असेल तर माझ्या आई वडिलांचीच मागेन. तसं म्हणजे त्यांनी खूप स्ट्रगल केलं ना, प्रत्येकाच्या फॅमिलीमध्ये असतो एक स्ट्रगल, तो त्यांनीही केला. असं म्हणजे माझा स्वभावही तसा नव्हता की मी पटकन कोणाला उलटून बोलू किंवा कधी काही हट्ट केला असेल, पण कळत नकळत जर काही मन दुखावलं गेलं असेल तर मला त्यांची क्षमा मागायची. होम मिनिस्टर पहिल्यापासून बघताय. हो. पहिलं टायटल जर म्हणायचं असेल तर तुम्ही म्हणू शकाल? गाणं? हा, गाणं म्हणा. ते ओरडायचे ते पण चालेल का? सगळं सगळं काय सगळं करा, ओरडण्यापासून. तुम्ही मला कोरस द्याल? हा, द्या सगळ्याजणी. दार उघड बये, दार उघड. होम मिनिस्टर. कोण आले बघ? होम मिनिस्टर. शाळेला उशीर होतोय. होम मिनिस्टर. अरे या कामवाली बाई सुद्धा नाही आली. होम मिनिस्टर. पदरावरती जर तारीचा मोर नाचला हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. होम मिनिस्टर. मला सुद्धा तुम्ही 20 वर्ष मागे घेऊन गेला. कारण आता बरोबर 2024 मध्ये कार्यक्रम सुरू झाला. सप्टेंबर महिन्यात 20 वर्ष पूर्ण होणार. पण मला सुद्धा ना तो पहिला एपिसोड, पहिला दिवस, ते संध्याकाळचे 6:30 ते कानावर पडणार होम मिनिस्टरचं टायटल सॉन्ग, हे सगळ्या त्या आठवणी तुम्ही जाग्या केल्याबद्दल धन्यवाद. इवन सर तुम्ही दिसताय पण सेम. या साईजेस वाढायला नाही. क्षमा मागायची तर कोणाची मागा? क्षमा मी आता असं काही चुकी केली नाही तर क्षमा. तुम्ही सांगा. क्षमा मागायची तर तुम्ही सांगितली क्षमा कोणाची मागा? हा, तुम्ही काही केलंच नाही म्हणजे बाकीच्यांनी केलं असं म्हणणं आहे. बोला. मी फॉरवर्ड बोलते, स्ट्रेट फॉरवर्ड. म्हणून ज्यांच्या जिसका भी दिल दुखाया तो गुजरातीत मागा. જે કોઈનું બોલતી વખતે મેં દિલ દુખાવ્યું છે તો એમને દિલથી સોરી. સારું લાગે. सर मला माझ्या वडिलांची मागायची आहे, कारण आता ते नाही आहेत. कोविडमध्ये आम्ही त्यांना गमावलं. पण जेव्हा पप्पांना हॉस्पिटलमध्ये नेलं तेव्हा मी नव्हते. मी फ्लाईटवर होते आणि मी अब्रॉडला पण होते. त्यामुळे मला त्यांना बघता नाही आलं आणि इवन लास्ट मी येईपर्यंत सुद्धा ते आम्हाला नाही पाहता आलं. तर मला त्यांची क्षमा मागायची की त्यांची भेट नाही करता आली मला. मी म्हणजे माझ्या बाबांची करेन. ते पण ते नाही आहे आता, 10 वर्ष झाले. पण ते ऑल ऑफ अ सडन डेथ झाली तर आम्ही असं काही हे नाही होतं गेलं. तर त्यांच्याशी पण बरंच बोलायचं होतं, बिकॉज त्यांना स्मार्टफोन हवा होता. त्यांना ते नवीन आलेले स्मार्टफोन, तर मला बोलायचे की मला एक स्मार्टफोन घेऊन दे. ते म्हटलं हां, आम्ही तेव्हा लडाखला होतो. मी म्हटलं आपण जाऊन आलो ना तर आपण घेऊया. पण देन ही पास्ट अवे. मग त्यांना मिस करताय? खूप मिस करतो. मी क्षमा मागायची झाली तर माझ्या आईवडिलांचीच मागेन, कारण का मी पण महाराष्ट्र नसून साऊथ इंडियन मुलाशी लग्न केलं आणि आम्ही सातारकडच्या लोकांना वेगळ्या जातीतलं जरी कोणी लग्न केलं तरी हे असतं. तर मी त्यांची क्षमा मागेन. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. दादा, अरे त्या नतालियाला तूच हवायचा शूटसाठी, तर तुला हो म्हणावंच लागेल. तुला बेड लागलाय, हे पॉसिबल नाही आहे. मग काय करणार आहोत आपण? हा, एवढा 11th आवरला दुसरा ऍक्टर मिळणार आहे का? त्या नतालियाला गडबड आहे, ती आज उद्यामध्ये निघून जाईल परत. काहीतरी क्विक डिसिजन घ्यावा लागेल. डिसिजन घ्यायचा आहे, डिसिजन झालेला आहे. आईने सांगितलंय की पारू आणि हरीश शिवाय हे शूट होणार नाही म्हणजे नाही. आणि पारू सुद्धा हरीश शिवाय या शूटला तयार होणार नाही. ती जबाबदारी माझी. हा,
काय प्रॉब्लेम आहे? तिला हे सगळं खरं वाटेल एवढाच प्रॉब्लेम आहे ना? मी समजावेन तिला, पण ऍटलीस्ट तू तरी हो म्हणे यार. प्रीतम, प्रीतम, आई याच्यासाठी तयार नाही होणार आणि आईच्या परमिशन शिवाय काही नाही. ओके दादा, तू आईला एकदा फोन कर, इथली सगळी परिस्थिती समजावून सांग आणि मग आपण ठरवू ना. चालेल? ठीक आहे. आईचा फोन बिझी लागतोय. हा आदित्य बाबा बोला. सावित्री आत्या, तू प्लीज आईला फोन देशील? मला जरा एक अर्जंट काम होतं. हे बघा आदित्य बाबा, अहिल्या मॅडम श्रीकांत सरांसोबत खूप महत्वाच्या मीटिंग मध्ये बिझी आहेत आणि त्यांनी कोणालाही आज सोडू नको म्हणून सांगितलंय. व्हॉट? ठीक आहे, ठीक आहे. काय रे, काय झालं? काय बोलली आई? आई बिझी आहे, 2 तास तिला डिस्टर्ब करायला नाही सांगितलं. काय 2 तास? अरे एवढा वेळच नाही आपल्याकडे, कळतंय ना तुला? अरे थोड्या वेळात लाईव्ह जाऊ आपण दादा. प्रीतम, पण आईच्या परमिशन शिवाय. दादा तू प्लीज थोडा विचार कर आता, ओके? अरे किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजचं रेप्युटेशन आहे, प्लस त्यातलं 1% बेनिफिट आपण देणार आहोत ना दोघांना. त्यातून त्यांचं अख्खं लाईफ सेट होईल. ऍटलीस्ट त्यांच्यासाठी तरी तू हे करायला हवंस. आणि राहिला प्रश्न आईचा, राईट? जेव्हा तिला कळेल ना की तू हे सगळं का केलंयस, तेव्हा तिला पण प्राऊडच फील होईल यार तुझ्याबद्दल. ठीक आहे, पण पारू जर का या सगळ्याला तयार असेल तरच मी हे शूट करणार आहे. तू रेडी हो, मी पारूला सांगून आलो. ओके चल, बाय बाय. अरे अरे प्रीतम, अरे खाली तुझ्यासाठी कोणीतरी थांबलंय, तुला बोलवतंय आणि काहीतरी महत्वाचं आहे. जा ना लवकर. कोण, हरीश आहे का? मला काय विचारतो, जा ना आणि स्वतः जाऊन बघ. ओके ओके, सॉरी सर. आईच्या परवानगीशिवाय एवढी मोठी रिस्क घेतोय मी. पण पारू हरीश शिवाय या लग्नाच्या शूटला तयार होईल का? पाच मिनिटं राहिले फक्त लाईव्ह शूटला. कमॉन आदित्य, किर्लोस्कर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज आणि आईच्या रेप्युटेशनचा प्रश्न आहे. तुलाच काय तो योग्य निर्णय घ्यावा लागणार आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आदित्य सर या कपड्यात
मग हरीश सर कुठं गेले? प्रीतम, तू पारूला सगळं सांगितलं नाहीयेस का? दादा आय एम सो सॉरी, कामाच्या गडबडीत राहून गेलं, पण मी आता सांगतो, मी आता जाऊन सांगतो. 2 मिनिट दे प्लीज. पारू रिलॅक्स रिलॅक्स. हा छोटासा प्रॉब्लेम झालाय. काय? हरीश कुठेतरी निघून गेलाय. काय? हो, आणि तो कुठे गेलाय आम्हाला काहीच माहित नाही, आणि थोड्याच वेळात आपण लाईव्ह जाणार आहोत. पारू, आता आपण मागे नाही हटू शकत. हा, तुझ्या देवी आईचं नाव खराब होऊ शकतं. पारू प्लीज. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कळसापर्यंत पोहोचणार मी. 5वी पेटी मी मिळवणार. काही करू शकत नाहीयेस तू. 4थी पेटी मिळवली ना, तशीच 5वी पेटी सुद्धा मिळवणार. 5व्या पेटीवर विरोचकाचा हक्क आहे. मी मिळवणार 5वी पेटी. कळतंय? आबा, 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 अन्वेष, हो तुम्ही ठीक आहात का? सावकाश, सावकाश, सावकाश. आबा खूप रक्त वाहत आहे. तुम्ही ठीक आहात आता? पाणी. खूप रक्त वाहत आहे. मी तुम्हाला नेता कुठेच बरं वाटतं तुम्हाला?
झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मजा आली तुझ्याबरोबर लढायला. शत्रू तोला मुलाचा असेल ना तर युद्ध रंगतच. त्रेतायुगात हा विरोचक हरला होता, पण ह्या कलियुगात त्रिनयनेची लेख हरली. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हाय, माका माहित हा तू माझ्यासाठी थांबलंस ना, पण तू काळजी करू नकोस हा. मी लक्ष देईन घराकडे आणि सगळे व्यवहार ना मी नीट बघेन हा. दादानू, अशी कोणती इच्छा रवली या द्यायचीची? ती इच्छा पूर्ण करू असं वचन नाही दिला तर पिंडाक कावळो कसो शिवतलो?
दायचे सगळ्या लक्षात आहे माझ्या. तुम्ही माझ्याकडे आदल्या रात्री जा काही बोलला होतास ता तुमचा स्वप्न, तुमची शेवटची इच्छा समजून मी पूर्ण करेन. श्रीनू आणि ओवीचा लग्न मी लावून देईन. तुमका ओवीच तुमची नाचसून व्हावी असं वाटत होता ना, मग आता तसाच होत द्यायचे. ओवीच सून म्हणून या घराचा उंबरटा ओलांडत, या माझं वचन आहे तुमका. बघलास, दायची आणि उमा वहिनीचा नाताच वेगळा होता. सासू सुना नव्हत्याच त्या, माय लेकीसारख्या वागत. दायचीने सुद्धा तिका केव्हा सुनेसारखं वागूक नाही, पोटच्या पोरीसारखं जीव लावल्यान. मागे संध्याच्या वेळेक या असाच काहीतरी पुटपुटला होता आणि नंतर तिच्या भाजीक आपल्या डोक्यावर आणून ठेवला. आता काय पुटपुटला आणि हा एक वचन दिला ना, त्या देवाकच माहित. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. खोटा बोलता या उमा. काय गो उमा, आहे गेली म्हणून तिच्या नावाने तू काय पण खपवशील काय? आणि आम्ही त्या मुकाट्याने मान्य करू असा जर तुका वाटत असाल ना, तर तो तुझा गैरसमज हा. समजलास? मी खोटा कशाक बोलेन? कारण ना तुका तुझा हेतू पूर्ण करूचो हा. तुझ्या भाचेक तुका या घरची सून करूची हा. लालिताई, खरंच असं नाही. मी फक्त दायचीची इच्छा असाच हा. माका माहित हा. मुळात आहे एक ना, त्या संध्याची पोरगी कधी आवडलीच नव्हती, म्हणून तर ओवी कधी ती आपल्या मनातच नव्हती. उगाच काहीतरी खोटा नाटा सांगून ना सगळ्यांची मन बदलू नकोस हा. तुका काय वाटला? तू आईबद्दल काय वाटेल ते सांगशील आणि आम्ही ऐकून घेतलं हा. पण एक लक्षात ठेवा, ती तुझी सासू नंतर असं आहे हा. आधी आमची आय असा ती. लाली, मग तू पुढे गेलीस तेव्हा सगळे कावळे उडून का गेले ग? हे बघा, तुम्ही काही एक बोलू नका मध्ये हा. काय माहित नाही ना तुमका? लाली, जरा शांत हो आधी. नाही बसणार शांत हा. माझ्या घरात ना मी काय पण बोलेन हा. या उमा बोलताना तर सगळा खोटा हा. नाही माझा विश्वास तिच्यावर. लालिताई, अशा वेळी मी खोटा कशाक बोलेन? उमाताई, ते काय झालं? हिला तोंड वर करून हिला एकाना लाज पण नाही वाटत. ये लाली, बस झालं ना आता. मध्ये बोलायचं नाही कोणी. सांगून ठेवते सगळ्यांका. खरं तर ना, या संध्याचा पोर या घरात इल्यापासून काही ना काय वाईट होताच हा. माझ्या लेकावर ना या संध्याच्या लेकीन काय जादू केलं हे काच माहित. एक लक्षात ठेवा, तुमच्या या मावशी भाचीच्या नाटकात मी फशी पडूच नाही. मग कोण पण येऊ देत. लालिताई, ह्या सगळ्यात तुम्ही ओवीत कशाक बोलतास? मग ह्या सगळा तिच्यामुळेच तर होता ना.
आई अगं का उगाच वाद घालतेस? तुझ्यासाठी वाद घालतोय मी ना, तुझ्या हिताचा विचार करतोय आणि हे सगळे ना तुझं आयुष्य उद्ध्वस्त करूच्या मागे लागलेले आहोत. आणि या सगळ्या ना या उभीमुळे होता. लालिताई, मुळात दायची आणि मी बोलत होतो तेव्हा ओवी तिथे नव्हताच. ओवीच याच्याशी कायच संबंध नाही. हे बघ, तू आईशी काय बोलत होतस आणि काय नाही ता माका ऐकूचाच नाही. कारण ना त्यातलो एक पण शब्द तुझं खरो नाही. मी माझ्या आईक ना माझ्या जन्मापासून ओळखतोय. ती ना असा वचन कधीच देणार नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अहो, इतकी छान तयारी केली आहे ना तुम्ही सगळे. मदत कसली? उलट आमच्यासाठी काही काम असेल तर सांगा. कसं आहे ना, इथे काम करण्यासाठी लोकांना पैसे दिले, माणसं ठेवली आहेत कामात. त्यामुळे स्वतः जाऊन काम करायची काही गरज नसते. वंदनाताई, तुम्ही काही चिंता करू नका. कशाला करायची चिंता? सगळी तयारी छान झालेली आहे. नाही, मुलीचं लग्न म्हटलं की काळजी वाटतेच ना. आपण आम्ही आमच्याकडनं सगळी तयारी केली. म्हणजे तुम्ही सांगितलं होतं तसं सगळं आणलंय. आणि हो वंदनाताई, तुमचं सगळं सामान तुमच्या खोल्यांमध्ये ठेवलंय, ते एकदा बघून घ्या. हो. आणि मग आराम करा. काय चाललंय? आला. हाय दिव्या. हाय. काय झालंय तुम्हाला हसायला? अरे अरे डंबो, आता काय आम्ही हसायचो पण नाही का? बघा बाबा, आतापासूनच. अरे नाही नाही, काय आहे, लग्नाच्या आधीच आम्हाला विसरलास की काय, म्हणून हसायला आलं, बाकी काय नाही. दादा, आता 3 दिवसात तुझं लग्न होणार आहे. मग बस की तिच्याच बाजूला पूर्ण वेळ. ए तू गप्प बडबड करू नकोस. एक तर भूक लागली असेल तुला तर ब्रेकफास्ट कर. बाय द वे, डंबो, टेन्शन गेलं ना तुझं आता? कसलं टेन्शन? काही नाही ग, ते त्याला टेन्शन आलं होतं लग्नाचं. पहिल्यांदाच लग्न करतोय ना. म्हणजे काय काय आपण काय 10 वेळा लग्न करतो का? काय तुम्ही सारखं सारखं त्याला तेच सांगताय? बस झाली. काय नाही, मी आहे तुझ्याकडे. काकू यार, तूच आहेस आपली एक टीम आहे. अरे चला, ब्रेकफास्ट पण आला. बात आहे. दिव्या घे ग. दिव्या घे ना. घे ना तू, घे. दिव्या, तू ओके आहेस ना? हा. दिव्या, तुझ्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला बघायचाच होता, पण या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद उतरलेला बघण्यात जास्त मज्जा आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. व्यवस्थित लावा बरं का. हा, लय भारी लावले तुम्ही. आई, हा काय ग? हे घ्या. बरं.
ठेवते. आणि हा फोन पण तुमच्याकडे ठेवा, मी जरा गडबडीत आहे. अगं आता फोन बरं दे चल. हा, मी आले. प्रत्येकानं आपापली जागा सोडायची नाही, कळलं ना? आणि कोणताही हलगर्जीपणा नाही पाहिजे मला, कळलं ना? सगळं प्लॅन नुसारच झालं पाहिजे. अरे तुम्ही लोक काय करता इकडे? मी तुम्हाला दुसरीकडे शोधतोय. अरे एक ठिकाणी कुठेतरी थांबा ना यार, सगळ्यांना माहिती पडलं तर प्रॉब्लेम होणार. ए भाई, थोडा आवाज कमी कर ना, तुझ्या लग्नाला आलो का इथे? हा फोटो बघा पोरीचा. का मस्त यार. हे पण हिचं नाव काय? तुला नाव काय करायचं? फोटो आहे ना आपल्याकडे. असं कसं? अरे नाव पाहिजे ना माहिती. अरे भाई, तुम्ही थोडं हळू बोला, मला वाटतं तुम्ही काहीतरी प्रॉब्लेम करणार आहे. पोरीचं नाव दिव्या आहे. दिव्या? काय? दिव्या. हा. आणि हो, बॉसनी सांगितल्याप्रमाणे सगळा प्लॅन लक्षात आहे ना तुमच्या? आहे ना, लक्षात आहे. परत एकदा आठवण करून देतोय, सगळ्यांनी आपापल्या जागा घ्यायच्या, कळलं ना? कोण आहे ती माणसं? इथलीच कामगार असतील. पण मग दिव्याचं नाव का घेतलं यांनी? काहीतरी गडबड दिसते एवढं नक्की. नाही तर कशा पायी घेतील दिव्याचं नाव? जाऊ दे, शिवाला फोन करते आणि बोलवून घेते इथं. हा आजी, काय म्हणते तिकडे? तयारी कशी सुरू आहे? अगं इथं समजा झाक केलंय, पण एक गडबड काहीतरी वाटते मला. तू आता आधी कुठं आहेस ते सांग बरं मला. मी सिद्धार्थनगरला आहे. काय आलं? है ना, मग एक काम कर, अशी इकडं निघून ये. म्हणजे? अगं म्हणजे काहीतरी मला इथं गडबड वाटते, तर तू ये की इथं, म्हणजे बघशील काय आहे ते. अगं आजी, मी कसं तिथे येणार आता? हे बघ, ते मला काय बी माहित नाही. मी इथं आहे, तू लपून ये, कशी पण ये, पण इथं ये. कारण इथं ही जी कोण माणसं आहेत का नाही, ती माणसं आपल्या दिव्याचं नाव घेऊन काहीतरी बोलत होती, प्लॅन बिलॅन काहीतरी. तर मला वाटतं इथं काहीतरी धोका हाय आपल्याला. बरं बरं, तू टेन्शन घेऊ नको. तू तिकडे सगळं बघ, बाकी सगळं मी बघते काय करायचं. ठीक आहे? त्या मी बघते ग. कशी तू लवकर ये. हा, मी आले. चल येत. हा ये. शिवा आली का काय यांचं आहे ती बघेल बरोबर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय झालं? डोक्यात अजून तेच सुरू आहे ना? कसं जाणार ते डोसक्यातनं सांगा की. माझं मला कळण झाले, मी जे केलंय ते बरोबर केलंय का चुकीचं केलंय. सारखं डोसक्यात हेच यायला लागले की काय गणित चुकलंय का माझं, काय गणलंय काय. हे बघा अधिपती, तुम्ही आता हा सगळा विचार करू नका. हा विचार जर तुम्ही निर्णय घ्यायच्या आधी केला असता तर त्याचा उपयोग होता. पण आता निर्णय घेतलाय ना तुम्ही, आता त्यावर ठाम राहा बस. ते बरोबरच आहे, पण त्याच मला जरा टेन्शन आलंय. पण टेन्शन का घेताय तुम्ही? तुम्ही त्याला चांगलाच दम दिलाय, ठणकावून सांगितलंय त्याला. आणि तुम्ही त्याला 15 दिवसांची मुदत दिलीये, कॉन्ट्रॅक्ट नाही केलाय त्याच्या बरोबर. तो जर पुन्हा काही चुकीचा वागला तर तुम्ही काढून टाका त्याला नोकरीवरून. ते करणार हो, पण काय कसं झालंय, मला असं वाटतं की माझा निर्णय कुणालाच पटलेला नाही. म्हणजे मला तसं कोण काय बोललं नाही, पण त्या सगळ्या बायकांनी तर अजिबातच पटलेलं नसणार आहे. हे बघा, आता कुणाला पटलंय नाही पटलंय याचा तुम्ही विचार नका करू. ठाम राहा तुम्ही. हा ते आहेच. काय नालायक माणूस असेल बघा की,
माझ्या नाकाखाली असं कोणी करल असं मला कवाच वाटलं नव्हतं. माहिती काय डेअरिंग केलं भोरट्यानं. तरी मी 100 वेळा सगळ्या कामगारांनी बजावून सांगितलं होतं सेफ्टी महत्वाची आहे, बायकांची सेफ्टी महत्वाची आहे, ती आपली पहिली जबाबदारी आहे, नंतर बाकी सगळं. तरी एवढं सांगून मी हे सगळं आणि हे होऊन पण मी त्याला कामावर ठेवलं. म्हणजे काय मूर्खपणा बघा की माझा एकच प्रॉब्लेम झाला हो. त्या मुकादमची आई ती माऊली माझ्यासमोर अशी धाय मोकलून रडत होती का नाही, मला ते बघवलं नाही हो. माझ्या आयुष्यात एकच बिग पॉइंट आहे, आई. ती कुणाची का असताना म्हणताना मी निर्णय घेतला. तर मला माहित आहे काही निर्णय असे भावनेच्या भरात घ्यायचे नसतात, बुद्धीने घ्यायचे असतात. पण आता काही घेतला निर्णय, काय करू मी? काय हसायला काय तुम्ही? काय जॉक मारला काय मी? बरं वाटलं मला. बरं कशाचं वाटलं? कधीतरी कुठल्या तरी बाबतीत तुम्हा दोघांचं एकमत झालं, आनंद झाला मला. जसं तुम्हाला झाला होता, माझं आणि मॅडमचं एकमत झालं तेव्हा. माझं कोणा संग एकमत झालं? बाबा सुद्धा हेच म्हणत होते, अगदी हेच वाक्य. काही निर्णय भावनेच्या भरात नाही, बुद्धीने घ्यायचे असतात असं म्हणले ते. हो काय? अहो खरंच मी खोटं कशाला बोलेन. आणि वर असेही म्हणाले की एखाद्या महिलेशी असं वागणाऱ्याला ते त्यांनी आम्हाला सांगायचं काम नाही. हा, महिलेशी कुणी कसं वागावं हे सांगण्याचा अधिकार त्यासनी नाही अजिबात. आणि त्यासनी जर यो निर्णय चुकीचा वाटत असेल का नाही, तर मग 100% माझा निर्णय बरोबरच आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय देवपूजा करून आरतीचं ताट घेऊनच आला काही? नाही हो, तुमच्यासाठी आणले. माझ्यासाठी? बसा ना इथे. का काय झालं काय? अहो सांगते, तुम्ही बसा तरी. काय कशाला बसा? आजचा दिवस स्पेशल आहे ना, माझ्यासाठी, तुमच्यासाठी, सगळ्यांसाठी. काय म्हणजे काय झालंय? हो असं काय करता, आज वाढदिवस आहे ना तुमचा. या या बसा ना. तुमचं औक्षण करते. थांबा थांबा थांबा. अहो दरवर्षी वाढदिवसाला आईसाहेब पहिल्यांदा ओवाळतात. हा ठीक आहे ना, आतापर्यंत करतच असतील ते. आपण आता तुमचं लग्न झालंय ना, आता बायको आहे तुमच्या आयुष्यात, आता बदल होणारच ना. हा नाही बरोबर आहे, पण आई साहेब. हे बघा, मी तुमची बायको आहे, लक्षात आहे ना तुमच्या? का सारखी आठवण करून द्यावी लागेल तुम्हाला? आणि हे बघा, आजचा दिवस हे सगळं बोलण्याचं नाही, आजचा दिवस छान आनंदात घालवण्याचा आहे, हो की नाही? बर ओवाळा. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो. झालं का? थांबा, तुमच्यासाठी एक गिफ्ट पण आणलंय. हे घ्या, बघा तर. आवडला? हा चांगला आहे, पण मी असले कपडे कवा घातले नाही तो. हे म्हणजे असं फॉर्मल. हो, जे कधी केलं नाहीये तेच तर करायचं आता आपल्याला. घाला तुम्ही हा शर्ट, चांगला दिसेल. देवी अंबाबाई, तुझी कृपाच आहे बघ. आदिपती आईंविषयी एवढे हळवे आहेत. आई म्हणलं की त्यांचं मन लगेच पागळतं. आणि हे सगळं आमच्यावरच्या त्यांच्या प्रेमामुळेच आहे. पण कधी कधी आम्हासनी कळत नाही याचा आनंद मानायचा का त्रास करून घ्यायचा. काल जे काही झालंय ते त्यांच्या ह्याच गुणामुळे झालंय. त्यांच्या ह्या गुणाला दोष ठरू देऊ नकोस.
त्यांनी जो निर्णय घेतलाय तो योग्य ठरू दे आणि ते तुझ्याच हातात आहे. आज आमच्या अधिपतींचा वाढदिवस आहे. त्या वाढदिवसाला कुठलं गालबोट लागू देऊ नकोस देवी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.